हा जो खाली मेसेज दिसतोय ना, पंढरपूरच्या एका मुलाचा मेसेज आहे. त्याने बघा काय लिहिलेलं आहे. हालाकीच्या परिस्थितीमध्ये जी काही फायनान्शियल कंडिशन असेल त्या परिस्थितीमध्ये त्याने बीकॉम कंप्लीट केलं. त्याच्यानंतर तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला लागला आणि आत्ता 4-5 वर्षानंतर त्याचं सिलेक्शन नाही झालंय आणि नातेवाईक मित्र सगळे टोमणे मारतायत. कुठेतरी जॉबसाठी स्ट्रगल करतोय. प्रायव्हेट बँकिंगमध्ये खूप वेळा इंटरव्ह्यूज दिले, रिजेक्शन्स आले. पण ही एकटी त्याची परिस्थिती नाही. हा प्रत्येक कॉम्पिटेटिव्हमध्ये जो मुलगा तयारी करतोय 90% मुलांची ही परिस्थिती आहे. तो फक्त नातेवाईक हे सगळे जे वातावरण बनलंय ना, ते लागली म्हणजेच नोकरी लागली, त्याच्यामध्ये अडकून बसलेले आहेत सगळी पोरं. ते कोणाला बोलूही नाही शकत आहेत, मनातल्या मनात दडपणात ठेवतायत, हातपाय कुठे मारायला जात आहेत तर समजत नाहीये, कारण स्किल कधी घेतलेल्या नाहीये. डिग्री सगळ्यांकडे आहेत पण थोड्याही स्किलवर आपल्या इन्व्हेस्टमेंट केली नाहीये. तो पण हात मारतोय. तो नोकरीसाठी सगळीकडे हात परून मारून आता शेवटी माझी इंस्टाग्रामची पोस्ट बघून त्यांनी केलेली आहे, तो मेसेज केलेला आहे. पण मित्रांनो, तुम्ही थकून हे सगळं डिग्री कॉम्पिटेटिव्हमध्ये थकून गेलात म्हणजे करिअर संपलं नाहीये. थोडासा आपल्या स्किलवर इन्व्हेस्टमेंट करा, स्किल घ्या. खूप सारं करिअर ऑप्शन्स आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये. मी जस्ट बँकिंग रिगार्डिंग बोलतो, पण तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यात स्किल घ्या, थोडंफार इन्व्हेस्टमेंट करा आपल्यावरती आणि प्रॉपर करिअरला सुरुवात करा. टाइम निघून गेल्यावरती केल्यानंतर फक्त आणि फक्त दडपण येणार आणि हे टोमणे मारणारे जे आहेत ना तुमचे नातेवाईक मित्र, हे फक्त टोमणे कधीपर्यंत मारतात जोपर्यंत तुम्हाला लाईन भेटत नाहीये. आणि एकदा सक्सेस झाल्यानंतर कोणीही तुमच्याकडे टोमणे मारण्यासाठी नाही येणार, तुमच्याजवळ सल्ला घेण्यासाठी येणार. पण टोमणे मारायच्या अगोदर, चालू होण्याच्या अगोदर तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर हे सगळ्यांचे टोमणे ऐकतच बसावे लागणार आहे. ते टोमणेही मारणार, चांगलं झालं तर चांगल्या गोष्टी आम्हाला माहीतच होतं होणार आहेत म्हणून. ते सगळ्या गोष्टी दोन्ही बाजूने ढोलकी वाजवणारी लोक असतातच. पण तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे आणि सुरुवात करायची आहे. पण त्याच्यासाठी स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. तुमचं टॅलेंट काय आहे, तुम्हाला माहिती आहे कशात जायचंय, थोडं ठरवा, इन्व्हेस्ट करा आणि चालू करा. एका भत्त्यामध्ये अडकून नका बसू. तिथे करिअर झालं म्हणजे झालं नाहीये. स्वतः विचार करायला लागा. आजूबाजूचे कोणी नाही सांगणार की तुम्ही काय घेऊन बसलायत, तुमच्यामध्ये काय टॅलेंट घेऊन बसलायत. तर स्वतःला ओळखायचंय. जर तुम्हाला वाटत आहे ना तिथे होत नाहीये, 4 वर्ष देऊ नये, 2 वर्ष देऊ नये, तर 10 वर्ष 5 वर्ष नका घालू. 1-2 वर्षात आपल्याला समजून जातं आपलं निघतं की नाही निघत. तर योग्य वेळी कॉल घ्या, स्किल घ्या आणि करिअरला सुरुवात करा.